अरे मेरे पास पैसे नहीं है मेरी माँ, पैसे नहीं है मेरे पास. सरक ना ते. जय श्रीराम मंडळी, अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. भरपूर दिवसात ना व्हिडिओ टाकतोय मी. त्याचं कारण म्हणजे असं आहे की पप्पाची तब्येत खूपच खराब होऊन गेली होती. मग कमीत कमी 6-8 दिवस मी हॉस्पिटलमध्ये राहिलो. 4-5 दिवस पप्पा ICUमध्ये ॲडमिट होते आणि बाकी 2-3 दिवस जनरलमध्ये शिफ्ट केलं होतं. मग 7-8 दिवस तर तिथे चालले गेले माझ्या धुळ्याला, म्हणून काही लॉक शूट करता नाही आला म्हणा. म्हणून मी आज जातो आहे पानसेमल. आपल्या युनिकॉर्नचं एक टँक पॅनल आहे ते तुटून गेलेले आहे आणि जे फेरिंग कवर आहे समोरचं ते पण तुटून गेलेलं आहे आणि इंजिन ऑइल पण घ्यायचं आहे तिचं. ते जेव्हा पण तिथे पानसेमलला गेले ते शाळेला घेतलं असतं, पण शाळेला काही भेटत नाही. भेटतं ते पण देत नाही. तर ते सांगतात की गाडी आणा इथे असेल तसं. मग ते लेबर चार्जेस लावतात, सर्व्हिस कॉस्ट वगैरे काय कोणते चार्जेस वगैरे लावतात. म्हणून तिथे काही जात नाही मी. म्हणून आता आपण जातो डायरेक्ट पानसेमल. तर चला डायरेक्ट खाली तुम्हाला दाखवतो काय झालेलं आहे काय नाही. ओके चला मंडळी निघू आपण. कोल्ड स्टार्ट तर होऊन गेलेली. आता कोल्डचं काही नाही आहे, आता ऊन पडायला लागलेलं आहे खूपच. म्हणून थोडीफार तरी तिला चालू करून ठेवून देऊ आपण. म्हणजे 3-4 दिवस झाले बंद पडलेली होती ना ती. मग थोडीशी चालू करून ठेवून द्यायची. म्हणजे कसं त्याचं इंजिनमधलं जे ऑइल राहतं ते सगळं इकडे तिकडे होऊन जातं. ते आपल्याला काय माहिती नाही आपल्याला काय होतं काय नाही, पण चालू करून ठेवून द्यायची. तर झालं असं आहे हिचं आहे ना, आपलं हे तुटून गेलेलं आहे पुसता आणि हे पण तुटलेलं आहे हिचं. आणि इंजिन ऑइल आणायचं आहे आपल्याला, शादेमध्ये काही देत नाही. म्हणून आपण आज जातो आहे पानसेमलला त्याचसाठी. चला मंडळी निघू आपण आता. लागलाय आपला चांगला रोड. आधी फ्यूल वगैरे करून घेऊ, फ्यूल कमी आहे. काय 20-25 किलोमीटर असेल फक्त इथून पानसेमल, MP मध्य प्रदेश. पोचलो पेट्रोल पंपला. आता इथे थोडा तर आहे, 400-500चा टाकून घेऊ. चला मंडळी झालं फ्यूल पण झालं. येताना बघू अजून MP मध्ये पेट्रोल जरा महाग आहे ना, आपल्याकडे स्वस्त आहे, MP मध्ये महाग आहे. इकडे तिकडे गाडी बघून घेते, खूपच स्पीडमध्ये चालतात हे. चला आपण पण हळूहळूच जाऊ. ऊन किती पडतंय बघून घ्या तुम्ही. उन्हाळ्याची सुरुवात होऊन गेली आता, म्हणून सगळ्यांनी टोपी वगैरे घाला, रुमाल वगैरे बांधा, नाही तर उन्हाचा त्रास खूप होतो. हा मंडळी काळजी घ्या. आणि तुम्हाला मागच्या कोणत्या तरी लॉगमध्ये बोललो होतो मी, आपण मिरर लावून घेऊ असं. तर मिरर लावून घेतलेलं आहे आपण. GoPro जे घेतला ना त्या लॉगमध्ये बोललो होतो तुम्हाला मी की मिरर्स लावा लागतील असं. मिरर लावून घेतलेले आहे बघा. माझ्या एक सबस्क्रायबर्सने पण मला कमेंट केली होती की भावा मिरर्स लावून घेशील असं. तर मिरर्स तर लावून घेतले आपण. मिरर्स लावल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही इकडे तिकडे बघायची, फक्त डोळे फिरवा लागतात. मिरर्स नाही राहिले म्हणजे मान वळवा लागते आपल्याला. रोडाचं पण काम चालू केलंय यांनी. रोड तर चांगलाच होता यार, हा कसं काय खराब होऊन गेला आहे काय माहिती. आज सकाळी धुतली मी हिला आणि आता हे इतका धूर काय यार, काहीच फायदा नाही गाडी धुवून. खूपच धूर आहे. काय माहिती कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की नाही दिसतोय. पुढून रोड चांगला लागेल. हा थोडासा मामूली अर्धा 1 किलोमीटर खराब आहे. हे मोठे मोठे ट्रक चालतात ना इकडे. हा डायरेक्ट इंदोर सेंदवा रोड आहे ना हा, माल वाहतूकचे, त्याच्यामुळे लवकर खराब होतो रोड. ऊन पडतंय आता खूप.
रोड लागला चांगला. आता कॉन्क्रीट हायवे हा पूर्ण खेतिया लागेल आपल्याला पुढे, म्हणजे अजून नाही लागणार. 10 किलोमीटर बाकी खेतिया. खेतियाहून पुढे पानसेमल आहे, 23 किलोमीटर आहे तिथून. मग तिथून आपल्याला आहे ना डांबरी रोड लागेल. हा तर खेतियापर्यंत कॉन्क्रीटच आहे, सिरमिटचा रोड आहे. रोड वगैरे मस्त आहे इकडे MP मध्ये जाण्यासाठी. आपण मंडळी उज्जैनला जाऊ तर इकडनं जायचं आहे आपल्याला. इथून आपण जाऊ खेतियाहून पानसेमलहून आपल्याला जावं लागेल सेंधवाहून मग डायरेक्ट इंदोर, आणि इथून मग तो 4वे हायवे डायरेक्ट 4 लेनचा हायवे. मग काय टेन्शन नाही. इंदोरहून काही नाही 60-65 किलोमीटर आहे फक्त आपलं उज्जैन. महाकाल बाबाचं दर्शन घ्यायला लवकरच जाऊ आपण. तो आपण लवकरच टाकेल मी. फक्त पप्पाची तब्येत अजून थोडी बरी होऊन जायला पाहिजे महाकालच्या आशीर्वादाने. मग लवकर महाकालच्या दर्शनाला जाऊ आपण मंडळी. हे आलं आपलं खेतिया. इकडनं पण तोरणमाळला जायचा रस्ता आहे एक खेतिया पानसेमलवाल्यांसाठी, MP वाल्यांसाठी. हा आपला तर तिकडनं चांगला आहे मसावतकडनं. सेंधवा इथून 61 किलोमीटर आहे. बुलेटवाला कसा चालवतोय. कधी पण गावामध्ये हळूच चालवायला पाहिजे. बाईक असो, कार असो, कोणती का कार असो, कोणती का बाईक असो, गावात हळूच चालवायला पाहिजे. कसं आहे सांगता येत नाही कोण कुठून घुसून जाईल आणि कोण कुठून येऊन लागेल. चालवता येतं नीट बघूनच चालवायची. हे खेतियामध्ये आलो आपण. ऊसाचा कारखाना आहे ना पुढे. खेतियाला जे वाटतं का पानसेमलला आहे काय माहिती. हो रुक जाओ. बाजार आज पानसेमलचा बाजार आहे मंडळी. तुम्हाला बाजार बी दाखवून देतो मी. खेतियाचा बी वाटतं बाजार का रोज असंच भरता काय माहिती. अरे यार कुठे बी गाड्या लावून देतात, रस्त्यावर लावून दिली आता डायरेक्ट. त्या गाडीवाल्याची चुकी आहे. ट्रॅफिक मधून तर क्लिअर झालो. छोटे मोठे ट्रॅफिक होते. आता पानसेमलचा रोड हा आपला. हो लागला आता डांबरी रोड. हा रोड आवडतो मला यार. कॉन्क्रीटचा काय नाही बरोबर. कॉन्क्रीटचा रोड नाही आवडत मला. गाडी बरोबर नाही चालत त्याच्यावर. याच्यावर ना चिपकून चालते, अशी दाबून चालते गाडी. डांबरी तर डांबरी राहतो यार रोड एकदम फर्स्ट क्लास. मस्त रोड आहे इथून. हो बहुत उछला रही थी यार. तर मंडळी पानसेमलला आपण पोहोचणारच आहे आता. तिथे जाऊन आपण होंडा शोरूमला जाऊ. होंडा शोरूमला गेल्यावर मग त्यांना कॉल केला होता मी. ते म्हणे इंजिन ऑइल वगैरे आहे म्हणे, पण इतर ज्या 2 वस्तू सांगितल्या होत्या मी त्यांना त्या बघावं लागतील म्हणे. असतील तर असतील म्हणे, नाही तर त्या मुश्किलच भेटतील म्हणे. यार असे लोक नाही आवडत मला. कुठून बी येऊन घुसून जातात ना यांच्यामुळे. मग खूप हे रिस्कवालं काम करतात चालले काय. मागे पुढे गाड्या पाहत नाही, काय पाहत नाही.
चला ते पुढे शोरूम आहे. हा एक मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. तर मंडळी शोरूमला तर येऊन गेलो, पण जेवायला गेलेले आहेत म्हणे ते सगळे. त्यांचा जेवायचा टाईम झालेला आहे ना आता. जरा आता बाजारात जाऊन येऊ. मम्मीने एक वस्तू पाहायला लावली होती, ती वस्तू पाहून घेऊ इथे आहे की नाही आहे असं. पानसेमलचा बाजार आहे आज संडे. पानसेमल बाजार, पानसेमलचा बाजार पहिल्यांदा पाहून राहिलो मी. ये बाजार पानसेमल, पानसेमल का बाजार मस्त भरतो. पानसेमलचा बाजार बी तेवढी गर्दी पण नाही राहत म्हणा. काय यार, यार पानसेमलच्या पुढे येऊन लागलो आपण. बाजारपट्टा सोडून सगळा. तरी पण ते मम्मीने वस्तू सांगितलेली आहे ती काय भेटली नाही. मग खरं म्हणजे धान्य मार्केट बघायचं होतं, पण ते तर नाहीच इथे. इकडे परत पानसेमलमध्येच जाऊ आपण बाजारात, नीट बघू काय माहिती भेटतं का नाही भेटतं. यार ती वस्तू घ्यायची होती पण काही भेटले नाही यार. धान्य मार्केट बी कुठे येते काय माहिती आपल्याला, ते पण नाही सापडलं. गर्दीमध्ये गाडी बी नाही चालवता येऊन राहिली बरोबर. इतकी गर्दी नाही, एवढाच रस्ता आहे हा. डर गया. मुझे बड़ा मजा आता है जब कोई डरता है. मंडळी बाजारात गेलो, जी वस्तू घ्यायची होती तर काही भेटली नाही. परत आलो अजून शोरूममध्येच. गाडी इथे लावून देऊ आपण. इथे लावू, इथे या इकडे लावून देतो गाडी आणि जाऊ आपलं सामान. काय जेवण वगैरे करून आले बिले असतील तर घेऊन घेऊ सामान आणि निघू. काय माहिती आले का नाही आले. तर मंडळी घेऊन घेतलं आहे सामान. इंजिन ऑइल घेतलं आहे आणि फेरिंग कवर घेऊन घेतलं. फेरिंगचं कवर तुटलेलं होतं आपलं, ते घेऊन घेतलं. आणि जे एक आपलं टँक पॅनल होतं ते तर नाही भेटलं. ते काल परवाच कोणाला तरी टाकून दिलं म्हणे त्यांनी, म्हणून आता त्याला फक्त ते घ्यायला यावं लागेल आपल्याला 5-6 दिवसात. चला तर निघू आपण आता. डायरेक्ट घरीच जाऊ. वडगाव जायचं होतं पण ऊन जास्त आहे आणि टाईम पण भरपूर होऊन गेलेला आहे, मग काही जात नाही. इथून डायरेक्ट घरी निघून जाऊ आपण. बाहेर येऊन लागलो आपण. ऊन इतकं लागतंय ना मंडळी, खतरनाक म्हणजे खतरनाक. अजून प्रॉपर उन्हाळा पण नाही चालू झालेला आहे तरी इतकं ऊन लागतंय की सांगून नका तुम्ही. या उन्हामध्ये अजून मी हे सगळे काळे कपडे वगैरे घालून घेतलेले, तर काय इतकं भयंकर डेंजर गरम होतंय ना, काहीतरी करावं लागेल याचं. आणि वरून अजून हे ते साखर कारखाना आहे, त्याचा धुवा, त्याचा तो वास, काय यार खूप म्हणजे खूप. आणि त्याचे सुद्धा वाफा इकडे येत आहे गरम गरम. याच्या पुढे गेलो तर थोडंफार थंड वाटेल तर वाटेल, नाही काय माहिती का उन्हाळा लागतंय.
अजून आपल्याला ते एखाद दिवशी यावं लागेल टँक पॅनल घ्यायला. आज या दोघी बाईक धुतल्या ना मी, तर धुता म्हणजे धुवावून तर गेली ती युनिकॉर्न, पण पुसता कसं त्याच्यावर जरा जास्त जोर टाकावून गेला, ते तुटून गेलं मग ते. कारण की जुनं पण होऊन गेलेलं होतं ना, खूपच 5-6 वर्ष होऊन गेलेले आहेत तिला पण. चालवता म्हणजे चालवतात हे. नाश्ता वगैरे पण नाही केला काय मी, नाश्ता वगैरे करून घ्यायला पाहिजे होता. आता घरी जाऊनच जेवण वगैरे करू मस्त. हे सगळे झोपडपट्टीवाले आहे ना, हे सगळे ऊस तोडणारे आहेत बिचारे, लांब लांबून येतात हे कामाला. सगळी पूर्ण वस्तीत गावच बसून गेलेले आहे यांचं इथे. हे आलं आता खेतिया. इथून कॉन्क्रीटचा रोड चालू होईल, जो की मला आवडत नाही, तुम्हाला सांगितलंच मी. बकवास आहे कॉन्क्रीट रोड. सरकत भी नाही झाले तरी बी लोक. दम मारना काहीच करतो. मंडळी आपण शहादा तर पोचून गेलो. पप्पासाठी ज्यूस वगैरे घेऊन घेऊ, मग तिकडनं असं फिरून येऊन लागू घरी. कसं ऊन पडतंय ना, पप्पाला मँगो ज्यूस आवडतो, म्हटलं ज्यूस वगैरे घेऊन घेऊ मग जाऊ घरी. गाडी लावून दिली इथे, पोचून लागलो ज्यूसवाल्याकडे. ज्यूस पार्सल घेऊन घेऊ आता पप्पासाठी. सरक ना. हाँ कितने? 10 रुपये 10 रुपये कुरकुरे खाने के लिए? हाँ क्यों खाना नहीं खाएगा तूने? हाँ वो जूस पिएगी? जूस कुरकुरे नहीं खाने का ना, धूप में जूस पीने का ना बेटा. जूस पीने का है क्या? हाँ चल फिर उधर चल. मेरे पास पैसे नहीं है ना. अरे मैं ऑनलाइन कर दूंगा ना. चल 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 चल. हाँ चल फिर उधर कुरकुरे खा लेंगे चल. अरे मेरे पास पैसे नहीं है मेरी माँ, पैसे नहीं है मेरे पास. मंडळी चल उधर जूस पी ले चल. जूस कौन इस्ता है? क्या बोला तूने? हाँ चल 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 चल. एक मिनट हाँ सिस्टर. ये इसको जूस दे दे रहे भाई एक. इकडे हे थांब, इकडे थांब. हा भी एकटा आहे.
क्या रे बॉस? क्या रे? कितने का है पाइनएप्पल का? हाँ फुल? ये हाफ हाफ दे दे इन दोनों को, ये दोनों को। देख 30 रुपए डालता हूँ मैं, ये देख 30 रुपए डाले। हाँ हाफ हाफ दे दे दोनों को। हाँ इधर रुको, हाँ तुम ये देंगे हाँ तुमको, हाँ उस गिलास में ले लेने का। हाँ चला हे पोरगी सरकत नव्हती, ज्यूस प्यायचं आहे म्हणे, कुरकुरे खायचे म्हणे. म्हटलं चाल. मंडळी ज्यूस घ्यायला तर आलो, ज्यूसच्या दुकानावर तर गेलो, तर ती छोटी पोरगी तर भेटली, बघितली तुम्ही. तर पप्पांसाठी ज्यूस तर काही भेटला नाही, मँगो ज्यूस, आणि गर्दी पण भरपूर होती तिथे. आता चालू सीझन चालू झालेला आहे ना आंब्यांचा, पूर्णपणे पण नाही चालू झालेला आहे तो, त्यासाठी संपले होते त्याच्याकडे आंबे, काय नाही भेटले. मग जातोय आता असंच घरी. मंडळी लॉक कसा होता आपला, भरपूर दिवसातनं लॉक टाकला, जरा प्रॉब्लेममध्ये होतो मी पण. तसं तुम्हाला सांगितलंच मी काय प्रॉब्लेम होती, कसं होतं काय होतं ते. पप्पांचं खूप म्हणजे खूप तब्येत खराब होऊन गेली होती पप्पाची. 3 दिवस ICU मध्ये होतो आम्ही, तुम्हाला तर सांगितलंच मी. म्हणून माझा मूड पण हाफ होऊन गेला होता आणि तब्येत पण खराब होऊन गेली होती. काय करता आता, सगळीकडे बघावं लागतं. एकटा आहे, एकटा राहिल्यावर तुम्हाला तर माहिती असेल किती कामं राहतात, काय राहतात, सगळीकडे बघावं लागतं एकट्याला. म्हणून व्हिडिओ टाकायला उशीर झाला मंडळी. आतापासून जरा कंटिन्यू व्हिडिओ करू आपण. लिंक नाही तुटू द्यायची मला तुमच्यासाठी. आणि हा पहा, हा कौन है ये लोग, कहां से आते हैं? डायरेक्ट मध्ये गाडी टाकून देतोय. गाड्या घेऊन घेतात, ड्रायव्हिंग लायसन्स राहत नाही, काय नाही. आंडू पांडू लोक चालवतात आणि ठोकतात मग कोणाला बी. ज्याची चुकी राहत नाही त्याची चुकी काढतात मग हे. हा एक अजून अलग अलग प्रकारचे राहतातच हे लोक. तर मंडळी कसा होता आजचा आपला व्हिडिओ व्लॉग. तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करून टाका आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला. माझी प्रिय मित्रमंडळी, भरपूर दिवसातनं व्हिडिओ टाकला मी. मंडळी आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच संपवू आपण. आता भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. ओके बाय बाय मेरी प्यारी मंडळी, फिर मिलेंगे.